विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेची निवड बेकायदेशीर, कुठल्याही गोष्टीची संघटनेची शहानिशा न करता शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं. कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद. विधिमंडळामध्ये फूट पडली, आयोगाने मान्यता दिली, नंतर एकनाथ शिंदे सत्तेत आले. अशा प्रकारे देशात कुठेही सत्ता बनवली जाऊ शकते, ही सरळ लोकशाहीची थट्टा आहे, सिब्बल यांचा घणाघात. निवडणूक आयोगावर पूर्णपणे राजकीय दबाव, अधिकाराच्या बाहेर जाऊन फुटीर गटाला बेकायदेशीर मान्यता दिली. सुनावणी न घेता आयोगाने फुटीर गटाला पक्ष आणि चिन्ह दिलं. संजय राऊतांचं टीकास्त्र. ठाकरेंच्या वकिलांकडून निवडणूक आयोगाला व्हिलन ठरवण्याचं काम सुरू, आयोगावर खापर फोडण्याचं काम सुरू आहे. आमचा युक्तिवाद सुरू झाल्यावर तुम्हाला खरं काय ते कळेल, नरेश मस्केंचा दावा. शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात. उद्या कपिल सिब्बल यांचा पुन्हा युक्तिवाद. आमदार अपात्रतेवर कोर्टामध्ये युक्तिवाद करणार. राज्यसभेचं तिकीट मिळत नव्हतं तेव्हा संजय राऊतांनी रश्मी ठाकरे यांना शिव्या दिल्या होत्या. शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्केंचा खळबळजनक आरोप. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून राऊतांनी बैठक घेतल्याचाही दावा. एकनाथ शिंदेच्या विरोधामध्ये सर्वाधिक तक्रारी नरेश मस्केंनी केल्या होत्या. शिंदे ठाण्यामध्ये भ्रष्टाचार करतायत असं मस्के म्हणायचे. संजय राऊतांचा निशाणा. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाबाहेर ड्रामा. शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्केंना पाहून संजय राऊतांनी यावंच लागणार असं म्हटलं. परिसरात एकच हशा पिकला. दिल्लीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी खासदारांची बैठक संपन्न. अधिवेशन सुरू असल्यामुळे पवारांची 8 खासदारांसोबत चर्चा. मतदारसंघातील कामांबाबत पवारांकडून विचारणा. बैठकीनंतर अमोल कोल्हेंची माहिती. नीट विद्यार्थी आंदोलनावर चर्चेसाठी सरकार तयार. विरोधी पक्षाच्या मागणीनुसार सभागृहामध्ये चर्चा होणार. मुख्य गृहमंत्री अमित शहांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र. अमित शहा यांचं लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही. पॅलेट गन चालवण्याचे आदेश कोणी दिले हे सांगा. विद्यार्थ्यांवर कारवाईचे आदेश शहांनी दिले असल्यास राजीनामा द्यावा. राहुल गांधी आक्रमक. अमित शहा संसदेमध्ये चर्चेला तयार, पण विरोधकांना राजकारण करायचंय. शहा काँग्रेसला उघडं पाडतील याची विरोधकांना भीती. उपमुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा. अमित शहा संसदेमधून का पळत आहेत? शहांनी संसदेमध्ये येऊन लाठीचार्जसाठी माफी मागावी. पॅलेट गनच्या गोळीबाराचे आदेश शहांचे होते. सीजेपीच्या अभिजित दिपकेंचा आरोप. जंतर मंतरचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार. सोशल मीडियावरील प्रश्नावर कोक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंचं सूचक विधान. भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यामध्ये उच्चस्तरीय समितीची स्थापना. पेपरफुटी, परीक्षा गैरप्रकार या संदर्भात केंद्राचा कायदा आता राज्यामध्ये लागू करणार. मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. मुंबईच्या ताडदेवमध्ये मांसाहार करणाऱ्यांना घर नाही. ब्रोकरच्या जाहिरातीवर सोशल मीडियामधून टीकेची झोड. मराठी माणसांमध्ये संतापाची लाट. व्हेज नॉनव्हेजवरून पुन्हा वाद चिघळणार. मराठीच्या मुद्द्यावरून परमिट रद्द केल्यास आम्ही रस्त्यावर उतरू. वेळप्रसंगी कोर्टातही जाऊ. भाजप शिववाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफत यांचा इशारा. प्रशासनाकडे वेळ वाढवून देण्याचीही मागणी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.